5 मित्राची ही स्टोरी आहे। हे 5 मित्र गणे हॉस्टेलला राहत होते, पीजीमध्ये हॉस्टेलला पीजीमध्ये राहत होते। तर हे खूप काही असे एकदमच बदमाश टाईपचे नव्हते, हे थोडेफार साधारण नॅचरल टाईपचे पोरं होते। कधीच हमेशा ते दारू वगैरे पित नव्हते, हप्त्यातून महिन्यातून एखाद्या ते दारू वगैरेला हात लावत होते। तर असंच एकदा सगळेजण मित्र 5 जण, त्याचं नाव नंतर सांगा मी समोर, तर ते 5 जण कसे बसले आणि त्यांना मस्त बाहेर ठिकाणी गेले, बिअर शॉप वगैरेमध्ये दारू वगैरे आणली त्यांना आणि सगळेजण बसून दारू पिऊन राहिले। आणि जो त्याच्यातला एक पोरगा होता त्याचं नाव एजाज होतं। हा एजाजचं जस्ट जमतेमच ब्रेकअप झालं होतं, आणि तो आता ह्या 5 मित्रासोबत जास्त क्लोजली राहत होता। आणि मेन म्हणजे त्याच्यातला एक जो व्यक्ती होता, एक मुलगा होता, तो दारू वगैरेचं सेवन करत नव्हता आणि हे बाकीचे 4 जण सेवन करत होते। जो नकुल नावाचा मुलगा होता, तो नकुल नावाचा मुलगा कधीच दारू वगैरेला हात लावे ना, तो पंडित टाईपचा होता, त्याचा बाप जो होता तो पंडित होता। आणि हे बाकीचे रितेश, एकाचं नाव नकुल होतं, रितेश आणि सतीश, जो की एक रोहन आणि एजाजचं जो की ह्या एजाजची गर्लफ्रेंडनं जस्ट त्याला सोडलं होतं। आणि ह्या पंडित टाईपचा माणूस पंडित होता, ह्या कधी दारू पित नव्हता। तर हे सगळेजण समजून राहिले ना तुम्हाला काय म्हणून राहिलं मी, तर हे सगळेजण कसे बसले एका ठिकाणी एक नंबर आरामात आणि दारू पिऊन राहिले। दारू आपला एजाज ते 3-4 जण मस्त दारू पिऊन राहिले होते, एक जण दारू पित नव्हता, पंडित दारू पिऊन राहिले, सिगरेटा फुगू राहिले। मग असं करता 4 जण काय म्हणते, 5 जण काय म्हणते, यार खूप दिवस झाले यार, कसं त्याच्याविषयी काय होती नाही, गर्लफ्रेंड वगैरे होती नाही, त्याचा विचार होतो की एखादी पोरगी राहिली असती तर मस्त आपण काहीतरी विषय नवीन केला असता, माहीत आहे काय विषय करावं लागते म्हणून असा विचार करत राहिले ते। मग जो या पंडित म्हणते, आता यार तुम्हाला तर इथं कर्णपिशाच नाही, तुमच्यासाठी येणार नाही। तर मग बाकीचे म्हणते कर्णपिशाच नाही म्हणजे का, एक कर्णपिशाचनी एक स्त्री राहते, ते जवळ येते आणि जवळ आल्यानंतर आपल्याला जे काही करायचं असते ना ते करू देते असते आपल्याला। तर मग असं म्हटल्यामुळे त्या पंडितनं ते सगळे मित्र आहे ना सोचलं का प्लीज बोलावणं त्या कर्णपिशाचनी, तर आपल्याला पाहायचं आहे कसं आहे काय आहे असं तसं। एजाज म्हणते ठीक आहे मावला, याच्यात तर काही हे नाही, बट बोला तुम्ही पहा काय आहे। तर पंडितले बहुत फोर्स करते एवढे जण। मग पंडित म्हणते की जो ह्या काय ना त्याचा नकुल जो पंडित होता, तो म्हणते याच्यासाठी खूप काही हे लागते आणि ते सगळं काही मंत्र हे ते मांस वगैरे लागतील लोकायचं असं तसं, लोकायचं सॉरी कोणा जनावराचं मांस वगैरे लागते। मग तो म्हणते ठीक आहे ना, मांस वगैरे आपण आणून घेऊ इथून जवळपासून असं सगळे 4 मित्र म्हणते। आणि पंडित मध्ये ते मला येत नाही, अरे कर ना ट्राय असं बघू आपण होते का नाही होत असं त्या टाईपचं। तर मग ह्या कसा आपला याला खूप फोर्सली म्हणते कर प्लीज कर ना ट्राय। मग कसा बसा तो पंडित, जे की पूजाचा साधन सामग्री आहे, हे सगळेजण मित्र जाऊन आणते, पूजाचं मांडते आणि मग मांससाठी जाते, जे की मांस लागणार होतं कर्णपिशाचनीला बोलावासाठी। तर मांस एक कोंबडीचं आणते, एक मच्छीचं आणते आणि एक काहीतरी बकरीचं काही बोकड्याचं असं मांस आणते। हे सगळं काही आणते आणि बसले राहते। तर हे हवन मानते तो नकुल नावाचा मुलगा, बघ कर्णपिशाचनी बोलावं आता मस्त, आणि याचं जे काही मन संतुष्ट वगैरे जे करायचं हे करा, एक्स्ट्राला काहीतरी जे करायचं आहे त्याला। मग हे कसं बोलवून राहिले आणि ह्या मंत्र जप करू राहिला, ओम भटस्वा टाईपचं काहीतरी वेगळंच, ओम भटस्वा। मग त्याला रक्त लागत होतं, मग रक्त दिलं, कोणाचं रक्त दिलं यानं स्वतःचं रक्त, नकुलचं रक्त काढलं, नकुल पंडित होता तो, त्यानं स्वतःचं रक्त दिलं किंवा एवढ्याला मागितलं। एवढा करू ह्या पूर्ण हेच करू राहिलं। आणि हे जे की याचे मित्र होते त्यानं पंडितनं जो नकुल होता यानं सांगितलं का सगळेजण डोळे बंद करून आपण काहीतरी विधी करू असं करू। हे सगळेजण डोळे बंद करून त्याच्यासोबत मंत्र जप करू राहिले होते। बट जसे मंत्र जप करत होते ना त्या टायमामध्ये काहीच काही अनुभवलं नाही का कोणी येऊन राहिलं का काही, हे बस चुत्या टाईपचे मंत्र वगैरे करू राहिले। त्याला काही समजलं नाही का कोणी येईन काय, त्याच्या मित्राला वाटलं काही चुत्या बनून राहिला आपल्याला, जे 4 जण होते ना त्याला वाटलं की हे आपल्याला चुत्या बनून राहिले, बट असं काही होत नव्हतं, चुत्या कोणाला बनत नव्हतं। बट समोर काय होतं ते पाहूया आता आपण। तर मग काय झालं, हे मंत्र वगैरे करत होते, हे 4 वाटलं यार आता ह्या काही करून न राहिला, सगळं आपल्याला फेक फाक करू राहिला। तर हे 4 जण चालले गेले कुठं, त्याच्या रूममध्ये आपल्या रूममध्ये चालले गेले। जावाच्या पहिले यानं त्या पंडितले अशा शिवा दिल्या का भाऊ तुला का समजते, काचा पंडित तू, असा तसं तुले एक कर्णपिशाचनी न बोलावणं होऊन राहिली, कसा पंडित आहे तू, काय आहे असं तसं म्हणून असं म्हटलं त्यानं। मग त्या पंडितच्या मनावर आलं भाऊ यार मी एवढा मोठा मला
माझे वडील एवढे मोठे पंडित आहे ना, हे असे म्हणून चालले गेले मला. तर ह्या कसा बसला तिथं 5-6 वाजेपर्यंत बसला सकाळीच. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा हे सगळं काही त्याचं चालू होतं. सगळं काही तिथी वाचणं चालू होतं. तो बोलूनच राहिला हे ते ओम भट स्वाहा न. त्याला वाटलं मग 5-6-7 वाजून राहिले, सकाळी राहिले, तर काहीच अनुभवलं नाही. तर मग त्यांना विचार केला ठीक आहे आता काही होत तर नाही, तर चाललं जा रूममध्येच बसून राहा. तर ह्या सोबती कसा रूममध्ये चालला गेला आणि कमसे कम वाजले असेल दुपारचे 1:30 किंवा 2 वाजले असेल. तर 1:30-2 वाजले तर हे झोपूनच होते पहिले. जो याच्यासोबतचा जो जवळचा मित्र होता तो एकदम रितेश आणि ह्या नकुल हे जवळपासच झोपत होते एकशे साईडनं, बाकीचे तिकडे सोबत होते. तर नकुलनं रितेश हे एक्काने भडकन उठल्यावर माहिती काय झालं, दोघांना असं वाटलं की स्वप्नामध्ये कोणतरी याच्यासोबत एकदमच इंटिमेट झाले, बहुत खतरनाक. म्हणजे त्याच्यासोबत स्वप्नामध्ये कोणीतरी आकृतीनं म्हणजे सेक्स केला, बहुत जोराचा सेक्स केला. त्याला दोघाले वाटलं. मग दोघं एकमेकांना सांगते का असं झालं माझ्यासोबत, असं झालं माझ्यासोबत. मग ते त्याचे 3 मित्र होते, जे की सतीश आणि रोहन ने जे 3 मित्र होते, ते म्हणते यार काहले आम्हाला जळून राहिले तुम्ही, माहीत आहे तुम्ही न खूप काही मंत्रविद्या केल्या, तर आम्हाला जळवासाठी हे काही स्वप्न आलं मला असं, आम्ही इंडिमेट झालो असं काय सांगत आहे, असं तसं म्हणत होते. ते सगळं काही म्हणत होते. तसं म्हटल्याबरोबर हे कसं एकामेकाचं विचारपूस करत होते, असं तसं हे झालं माझं, हे झालं माझं, हे झालं माझं, हे झालं. तर असं करता करता जो नाही का हा रितेश आहे, ह्या नकुलला सांगतच होता त्या टायमामध्ये. भडकन त्याला कोणत्या तरी शक्तीनं असं पकडलं आणि सपकन नेलं एका रूममध्ये, आणि त्या रूममध्ये त्याला अंदर ठेवून दिलं आणि मोजून 1-1.5 तास आला. आणि जसा तो बाहेर आला तर माहिती कसं दिसत होतं, जसं की 50 त्यानं मॅस्टरबेशन केलं टाईपचं, एकदम सुका होऊन गेलं होतं. ते सगळं सुका होऊन गेलं होतं. मग काय झालं जे याचे मित्र होते, तर एक एजाज नाही का, एजाज तिथंच थांबला होता. बाकीचे जे 4 मित्र होते हे त्याच्यासोबत चालले गेले कुठं जाऊन. आता आपण ह्या जो रितेश आहे याला दवाखान्यातलं ह्या 2 दिवस तिकडेच दवाखान्यात थांबला होता. तर मग जो एजाज घरीच होता. मग हे त्याला दुरुस्त वगैरे झालं, थोडंफार चांगला झाला रितेश, आणि त्याला घरी आणलं. तर काय झालं की सगळेजण बसलेच होते आणि जो दरवाजा खोलला ना, तो खोलला एजाजच्या गर्लफ्रेंडला. मला सांगितलं नाही बट एजाजला एक गर्लफ्रेंड होती, बट त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती, तर ते डबल वापिस आली. तर एजाजच्या गर्लफ्रेंडनं दरवाजा खोलला आणि ह्या रितेशचे 4 मित्र अंदर आले. तर हे एकदा अजून दुसऱ्या दिवशी काय झालं की यानं पार्टीचा प्लॅन केला आणि हे सगळं काही आपलं बिअर वगैरे दारूचे बॉटली घेऊन बसले होते. तर मग हे रितेश, नकुल, सतीश, रोहन याचं हे सगळेजण बसले होते. तर काय झालं, याची गर्लफ्रेंड, एजाजची गर्लफ्रेंड नाही का, तिचं नाव सपोज प्रिया समजून घ्या. प्रिया हे काय झालं की ते एवढे जण बसले त्याच्यासमोर नाही का, हे एजाजपाशी जात होते, त्याला किस करत होती. यायला थोडंसं इम्बॅरेसिंग वाटत होतं, सगळ्याला किस करत होती. कधी इकडे तिकडे हाती लावत होती, तुम्हाला माहीत आहे कुठं काय, हे सगळं काय करत होती. मग त्याला वाटलं अरे तर, आणि ते पहिली गोष्ट ते अशा टाईपचं काही करी नाही 4 चौघामध्ये, माहीत नाही काहून तर तिले असं कसं काय होऊन राहिलं होतं अशी कधी ते करी नाही. तर ह्याला वाटलं एकदम नॉल टाईपचं वाटलं, अरे असं कसे करू राहिले. तर ठीक आहे काय यायचाच माणूस होता का, ठीक आहे करते तर करू दे आपल्याला काय. मग हे असं करत होती. तर मग हे सगळं त्यानं पार्टी वगैरे केली आणि हे आपल्या रूममध्ये चालले गेले. एजाज त्याच्या रूममध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन चालला गेला. तर अंदर काय केलं तुम्हाला माहितीच, अंदर चालला गेला आणि हे बाकीचे सगळेजण आपापल्या रूममध्ये चालले गेले. सकाळ जशी झाली तशा टायमात सकाळी झाली. तर काय झालं, हे एजाज रूममध्येच असेल आणि जो ह्या रितेश होता ना, ह्या रितेश सकाळी आंघोळ करून आला आणि त्याच्या रूममध्ये जातच होता. तर काय झालं माहीत आहे का, त्याच्या रूममध्ये जे प्रिया आहे, जे एजाजची गर्लफ्रेंड, ते पूर्ण नग्न होती, काहीच कपडे घातले नव्हते तिला. आणि असा थोडासा पडदा असा होता त्याच्या इथं, आणि पडदा असा खोलल्याबरोबर नाही का, जो रितेश आहे ना तो थोडासा एकदम मोहित झाला. आणि तो मोहित झाला तिथं. तर तो तिथे जाऊन पूर्ण त्यानं त्या प्रियासोबत, त्या ज्या चीजसोबत त्यानं बहुत खतरनाक सेक्स केला, इंटिमेट झाले ते एकामेकासोबत. आणि जसे ते इंटिमेट झाले तसे ह्या वापिस आला आणि इंटिमेट झाले त्या वापिस आला. नकुल सांगते माझं असं झालं टाईपचं झालं आहे. आणि मग नकुल म्हणते अरे टेन्शन नको घेऊ, असं काही नव्हतं. त्याला जे नकुल आहे ना, ह्या नकुलला सांगितलं होतं ह्याच्यानं की तुम्ही ज्या टायमात दवाखान्यात गेले होते ना, त्या टायमामध्ये मी हे व्हिडिओ वगैरे करून पाहिलं होतं. तर त्याच्या बाद हे काय झालं की
हे विद्या वगैरे केल्याच्या बाद का नाही आपोआप प्रिया येऊन गेली मला आपल्या रूमवर आणि सगळं काही चांगलं झालं. त्याला हे नाही माहीत होतं की प्रिया होय की कोणी दुसरं काही होय. मग हे सगळं काही झाल्याच्या बाद मग माहीत झालं कोणाला नकुलला माहीत झालं की जे प्रिया होती ना हे प्रिया 2 दिवसा पहिलेच मरून गेली होती आणि जे की आली आहे ना ते आता कर्णपिशाचनी आहे जे प्रियाचं रूप घेऊन आली आहे तिथं. आणि ह्याच गिल्ट फील्डमध्ये ज्यानं सेक्स केला त्याला माहीत नव्हतं की हे कर्णपिशाचनी आहे आपला रितेशले. तर त्यानं त्याच चक्करमध्ये आपलं जो टेरिस नाही राहत का टेरिसवरून वाढकन कुदून जान घेऊन घेतली आणि जो हा नकुल आहे ना त्याला खूप वाईट वाटलं की मी एवढं काही क्रियाविधी केली याच्यामुळे मला मित्राची जान गेली असं तसं झालं. आणि जे हे कर्णपिशाचनी आहे ना हे कर्णपिशाचनी त्याचा हातच नाही सोडत होती किती मागं लागले किती नाही. आणि खूप काय झालं ह्या गोष्टीमध्ये. जर तुम्हाला जर नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल ना याचा तर प्लीज कमसे कम ह्या व्हिडिओवर 3 ते 4 लाईक द्या. बस जेवढ्याला ह्या व्हिडिओ आवडला 3 ते 4 लाईक द्या. मी नेक्स्ट पार्ट तसाच जसं 3-4 लाईक झाले तसाच मी दुसऱ्या दिवशी याचा सेकंड पार्ट आणि समोर काय झालं काय नाही झालं रितेश शोध काय झालं सतीश शोध काय झालं रोहन शोध काय झालं याचा शोध काय झालं नकुल शोध काय झालं हे सगळं काय तुम्हाला मी समोर सांगेल. फक्त ह्या व्हिडिओला 4 लाईक तर हमखास पाहिजे हो. नमस्कार धन्यवाद.